आता माझ्याकडे काही मुलं विचारतात काय अनुष्ठान करायचं, तर त्याच्यासाठी सगळ्यांसाठी एक अनुष्ठान मी सांगू शकतो इथे. तुमचे इष्ट काय आहेत? स्वामी असतील, आई जगदंबा असेल, गणपती असेल, कार्तिक असेल, शिव असतील, नाहीतर विष्णू असेल. कोणतेही देवाचं अनुष्ठान केलं तरी ते कृष्णार्पणच होतं, लक्षात ठेवा. 51 दिवसाचं अनुष्ठान करा. त्याच्यात मदिरा प्यायचं नाही, मांसाहार सेवन करायचं नाही आणि पाणी ग्रहण करायचं नाही. असं 51 दिवस संकल्प सोडून अनुष्ठान करा. बघा तुमच्या जीवनात काय परिवर्तन येतंय. तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटला उत्तरसुद्धा देईन. पण हे अनुष्ठान करताना तोंडातून अपशब्द येऊ नये कोणासाठी. कोणाचं तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट चिंतन येऊ नये. परस्त्री माते समान, पुरुष आपल्याला पित्या समान, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणाचंही वाईट विचार करू नका, कोणाचे धन काढू नका. होईल तेवढं. आता तुम्हाला जप करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ रोज कमीत कमी 51 माळा करा. रोज 51 माळा, 51 दिवस अनुष्ठान करून. आईचं करायचं असेल तर ओम दम दुर्गे नमः त्याचं माळा करा, नाहीतर जगदंब म्हणून माळा करा, नाहीतर आशापुराचं करायचं असेल जय आशापुरा माता नमः असं मंत्र करा. कोणतंही माळा करताना 51 दिवस 51 माळा असं करा. बघा तुम्हाला कसं प्रचिती येतंय. पण त्याच्यात श्रद्धा, सबरी, भक्ती आणि पूर्ण शरणागती पाहिजे, तरच ते तुम्हाला पुढे मार्ग मोकळा होईल. नाहीतर तुम्ही म्हणणार, तुम्ही बोलला आम्ही केलो, असं नाही. मी बोलताना पूर्ण दक्षता घेऊन पूर्ण क्लिअर बोलत आहे इथे. पाणी ग्रहण करू नका, मांसाहार भक्षण करू नका, मदिरा पिऊ नका, कोणालाही वाईट शब्द आपल्या तोंडातून बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका. तरच ते तुम्हाला फलश्रुती देणार, नाहीतर देणार नाही आहे. अंधश्रद्धाला तर मी खतपाणी देत नाही आणि अंधश्रद्धा तुम्ही बाळगू पण नका. जे आहे, जे दिसतंय त्याला अनुभवा, शिका आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळतोय, लक्षात ठेवा. हे तुमच्यावर आधारित आहे. पण मी सांगताना तुम्हाला क्लिअर सांगणार, कुठेही तुम्हाला अंधारात ठेवून काही सांगत नाही. जा रे बाबा तुझं काम होतंय, नाही, हे इथे नाही सांगणार मी. का नाही सांगणार? तुम्ही मृत्यू लोकात आलेला आहात, तुमचं कर्म तुम्हाला भोगायचं आहे. चांगलं असू दे, वाईट असू दे, त्या हिशोबाने तुम्हाला फळ मिळतं आहे आणि ते तुम्हाला करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा.